पाठीमागच्या लेक्चरला आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम याचे जे दोन ॲप्लिकेशन आहेत, पहिलं अँगल बायसेक्टर थिअरम आणि दुसरं रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स. तर त्यापैकी अँगल बायसेक्टर थिअरम आपण पाहिला. सो टुडे वी विल लर्न दी second application, that is ratio of intercepts made by parallel lines. First, we should know what is mean by intercept. Intercept means, if suppose these are two lines that we have learned in 8th standard, and this line intersect both the lines. Suppose this is line L, line M, and both the lines are intersected by this transversal P. या दोन लाईन आहेत आणि त्यांना P या ट्रान्सव्हर्सलने काय केलंय, इंटरसेक्ट केलंय. मग समजा या दोन स्वार्ड्स आहेत, तलवारी आहेत, आणि त्याच्यावर आपण सॉफ्ट स्टिक प्रेस केली तर काय होईल, त्याचे 3 भाग पडतील. हा एक भाग तयार होईल, हा एक पार्ट बनेल, आणि इथून इथपर्यंतचा एक पार्ट बाजूला होईल. तर ह्या दोन लाईनच्या मध्ये या लाईनचा किती पोर्शन कट झालेला आहे, या पोर्शनला आपण म्हणतो, समजा याला मी म्हटलं ए आणि हा बी. सो दिस सेगमेंट ए बी इज कॉल्ड इंटरसेप्ट. याला मराठीमध्ये आपण आंतरछेद असं म्हणतो, इंटरसेप्ट. तर 8th स्टँडर्ड मध्ये आपण लर्न केलंय की समजा या दोन लाईन आहेत आणि या दोन लाईन एकमेकींना पॅरलल आहेत. आता या इंटरसेप्टची लेंथ ही कशावर डिपेंड आहे, तर ही लाईन किती प्रमाणामध्ये अंशात्मक कोन करते, म्हणजे विथ हाऊ मच अँगल और इन्क्लिनेशन द ट्रान्सव्हर्सल मीट, याला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्सल. सो इफ द ट्रान्सव्हर्सल इज लाइक इन दिस वे, then length of intercept is less. But as we go increasing this inclination, ही जर रेषा आपण अशी तिरकी तिरकी करत गेलो तर काय होतंय बघा. आता काय झालं, हा इंटरसेप्टची लेंथ वाढली. अजून मी अशी तिरकी रेषा केली, आता इंटरसेप्ट इथून या पॉइंट पर्यंत आहे. सो as we increasing this inclination, the length of transversal, this cut portion of transversal, that is intercept, goes on increasing. म्हणजे ह्या इंटरसेप्टची लेंथ वाढत जाते. पण मी समजा ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे, आणि अजून एक थर्ड लाईन आपण कन्सिडर केली. आता ही पहिली ट्रान्सव्हर्सल काढली, ए बी सी, आणि ही सेकंड ट्रान्सव्हर्सल आहे पी क्यू आर. या पॉइंट मध्ये ती इंटरसेक्ट करते या 3 लाईन्सना. ह्या तिन्ही लाईन्स पॅरलल आहेत. आता आपलं असं ऑब्झर्वेशन राहतं, या ए बी इंटरसेप्टची लेंथ समजा 2 सेंटीमीटर आहे आणि या BC इंटरसेप्टची लेंथ 4 सेंटीमीटर आहे. तर या दोघांचा रेशो किती येईल, AB अपॉन BC. AB अपॉन BC 2 अपॉन 4, म्हणजे 2 1 2 2 2 4, 1/2. हा रेशो आला 1/2. आता ही रेषा थोडीशी जर आपण तिरकी केली तर ही इंटरसेप्ट वाढेल, आणि ही जर लेंथ 3 सेंटीमीटर असेल तर ही किती बसणार, 6 सेंटीमीटर. If PQ is 3, then QR will be 6. How? PQ upon QR, 3 upon 6, it will be also 1/2. That means
if three parallel lines are intersected by two transversals, then ratio of intercepts made by this first transversal is equal to ratio of intercept made by second transversal, that is PQ upon QR. म्हणजे AB upon BC 1/2 आणि PQ upon QR हा सुद्धा 3/6 म्हणजे किती येईल 1/2 मिळेल. आणि मग यावरून आपल्या लक्षात येतं की जर ह्या लाईन्स पॅरलल असतील तरच हे शक्य आहे. समजा मी अशी रेषा घेतली आणि ही रेषा पॅरलल घेतली नाही. आता हे रेशो सारखा येईल का बघा. दिस अपॉन दिस आणि दिस अपॉन दिस हे सारखं येणार नाही. म्हणजे हे केव्हा शक्य आहे जर ह्या 3 लाईन्स पॅरलल असतील तर. आणि म्हणून आपण हे पॅरलल लाईनसाठी जे इंटरसेप्ट तयार होतात तर त्यांच्या रेशोमध्ये इक्वॅलिटी मिळते. आणि मग हाच थेरम आपल्याला पाहायचा आहे की रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय पॅरलल लाईन्स. आता याचं स्टेटमेंट काय आहे पहा. इफ 3 parallel lines are intersected by 2 transversals, then ratio of intercepts made by first transversal is equal to ratio of intercept made by second transversal. So this is line L, this is line M, and this is line N. या 3 समांतर रेषा आहेत, पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांना आपण 2 ट्रान्सव्हर्सलनी कट केलंय. ही पहिली ट्रान्सव्हर्सल घेतली P आणि ही सेकंड ट्रान्सव्हर्सल घेतली Q. ट्रान्सव्हर्सल P intersects line LMN in points A, B, C respectively, and transversal Q intersect line L, M, N in points P, Q, R suppose. Then write the given. Line L, M, N are parallel. Line L parallel, line M parallel, line N. And transversal P and Q intersects line L, M, N in points A, B, C and P, Q, R respectively. This also we can mention here in given. आता to prove म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे तर या पहिल्या ट्रान्सव्हर्सलने केलेला हा जो रेशो आहे AB अपॉन BC याची व्हॅल्यू AB आणि BC हा रेशो जेवढा असेल तेवढाच रेशो कोण असेल PQ अपॉन QR. आता नेहमीप्रमाणे याला सुद्धा एक कन्स्ट्रक्शनची गरज आहे, नीड आहे की समजा हा AR किंवा PC हे पॉइंट मी कनेक्ट केले आणि या पॉइंटला आपण समजा पॉइंट O म्हणूया. आता हे कन्स्ट्रक्शन काय आहे जॉइन PC. आता या थेरमचा आपण प्रूफ लिहूया. आता हे सुद्धा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचे ऍप्लिकेशन आहे. आता ऍप्लिकेशन इथं कशा प्रकारे यूज करायचं मी ऍप्लिकेशन पुन्हा एकदा सांगतो. इन अ ट्रायंगल ए लाइन इंटरसेक्टिंग any two sides of triangle in two distinct points divides those sides in proportion. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंना 2 वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी लाइन ही त्या 2 बाजूंना सारख्या रेशो मध्ये डिवाइड करते. म्हणजे AQ अपॉन QB आणि AR अपॉन RC
हे रेशो काय येतात, समान येतात. ऑल्सो वी कॅन राईट बाय इन्व्हर्टेंडो BQ अपॉन QA इज इक्वल टू CR अपॉन RA. तर हा सिंपल थिअरम वापरून आपण हे ऍप्लिकेशन प्रूव्ह करू शकतो. मग आता आपण पहिला ट्रायंगल कन्सिडर केला. हा ट्रायंगल एवढा ट्रायंगल आपण कन्सिडर करूया, ट्रायंगल PAC. आता या ट्रायंगल मध्ये ह्या तिन्ही लाईन्स पॅरलल आहेत. मग या ट्रायंगल मध्ये AP ला ही BO सुद्धा काय होईल, पॅरलल. आणि मग याला आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वापरू शकतो. कसं, AB अपॉन BC इज इक्वल टू PO अपॉन OC. मग ही आपली या थिअरमची फर्स्ट स्टेप आहे प्रूफची. AB अपॉन BC इज इक्वल टू PO अपॉन OC. PO अपॉन OC. आणि याला आपण सपोर्ट देऊ शकतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. लेट इट बी इक्वेशन नंबर 1. आता आपण सेकंड ट्रायंगल कन्सिडर करूया. हा एवढाच ट्रायंगल डोळ्यासमोर घ्या. कन्सिडर ट्रायंगल PCR. आणि इथं CR ला ही OQ काय आहे, पॅरलल आहे. आता यालाही आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वापरला. आता इथं लिहा इन ट्रायंगल PCR OQ पॅरलल CR. and therefore we can write basic proportionality theorem. How we can read? PO upon OC is equal to PQ upon QR. आणि मग ही सेकंड स्टेप आपली येईल. PO upon OC is equal to PQ upon QR. PQ upon QR. आणि यालाही सपोर्ट तोच येईल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता या दोन स्टेप वरून आपण कन्क्लुजन काढू शकतो. याही स्टेप मध्ये PO अपॉन OC आहे आणि याही स्टेप मध्ये PO अपॉन OC आहे. आणि म्हणून ट्रान्झिटिव्हिटी इफ फर्स्ट रेशो इक्वल्स टू सेकंड and second ratio equals to third, then third equals to first. आणि म्हणून हा पहिला रेशो आणि हा थर्ड रेशो हे दोन्ही रेशो काय येतील, समान येतील. आणि म्हणून आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we can write this AB upon BC is equal to PQ upon QR. Therefore AB upon BC is equal to PQ upon QR. आणि याला सपोर्ट द्या फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2. तर या थिअरमला फक्त 3 स्टेप आहेत. हेन्स इट इज प्रूव्ह. तर अतिशय सिंपल आहे की AB अपॉन BC इक्वल्स टू PQ अपॉन QR. त्यासाठी आपण हे कन्स्ट्रक्शन केलं. या ट्रायंगलला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वापरला. AB अपॉन BC इक्वल्स टू PO अपॉन OC. आणि या ट्रायंगलमध्ये PCR मध्ये PO अपॉन OC इक्वल्स टू PQ अपॉन QR. आणि मग दोन्ही ठिकाणी PO अपॉन OC आहे. म्हणजे PO अपॉन OC एवढाच हा रेशो आहे आणि PO अपॉन OC एवढाच हा पण रेशो आहे. म्हणजे हे दोन रेशो काय येणार, समान. अशा प्रकारे या 3 सिंपल स्टेप्स मध्ये आपण हा थिअरम प्रूव्ह करतो. आता याच्यावर बघायचा एक एक्झाम्पल येतं. आपल्याला सांगितलं की ह्या 3 ABCDEF AD BE आणि CF पॅरलल आहेत. AB 2 सेंटीमीटर आहे, BC 4 सेंटीमीटर आहे. AE जर 3 असेल तर EF ची लेंथ फाइंड करा. किंवा इथे लिहितील x, फाइंड x. आपण सिंपली लिहू शकतो हा थिअरम AD पॅरलल BE पॅरलल CF given and therefore AB upon BC equals to DE upon EF. आणि त्याला सपोर्ट द्या रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय पॅरलल लाईन्स. आणि मग व्हॅल्यूज टाका 2 upon 4
इक्वल्स टू 3/EF. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण ह्या EF ची लेंथ काढू शकतो. ती किती येईल? 6 येईल, कारण याच्या हे डबल आहे म्हणजे याच्या हे काय असणार डिस्टन्स डबलच असणार. ओके, थँक्यू.